ब्रेक नंतर स्वागत। आणि आता एक अतिशय मोठी बातमी राजकीय वर्तुळातून, ती म्हणजे विधान परिषदेसाठी आता काँग्रेस देखील उमेदवार देणार आहे अशी काँग्रेसच्या सूत्रांकडून माहिती मिळते आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीमध्ये पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती सध्या समोर येते आहे। उद्धव ठाकरेंऐवजी आता अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेने केली आणि त्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया नेमकी काय असणार याची उत्सुकता होती। त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्येच आता काँग्रेसच्या गोटातून ही बातमी येते आहे, काँग्रेस आपला स्वतंत्र उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, काय नेमका निर्णय असू शकतो काँग्रेसचा? अगदी आपण पाहतोय अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर जे आहे आता काँग्रेसने सुद्धा उमेदवार देण्याची माहिती समोर दिलेली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेस सुद्धा उमेदवार देणार आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा आलेली आहे आणि त्यामध्ये जसं महाविकास आघाडीचं एक जागेसाठी अंबादास दानवे यांचं नाव जे आहे ते शिवसेनेकडून ठाकरेंकडून आलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण पाहतोय की काँग्रेस सुद्धा उमेदवार देणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय का महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते एक प्रकारचा जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण याच्या आधी आपण पाहतोय की उद्धव ठाकरे लढणार असतील तर महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून आमदारांना पाठिंबा असेल, मात्र दुसरं नाव दिलं तर आम्ही त्याला जे आहे ते विरोध करू आणि आम्ही उमेदवार देऊ अशा प्रकारची भूमिका जी आहे ती घेतलेली होती। आणि आपण पाहतोय आता अंबादास दानवे यांचं नाव समोर आल्यानंतर काँग्रेसने सुद्धा भूमिका घेतलेली आहे आणि आता उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहे। आपण जर सगळं गणित पाहिलं तर आपण पाहतोय की तिन्ही पक्षांचं मिळून जे आहे ते एक उमेदवार जो आहे तो जाऊ शकत होता, मात्र आता आपण पाहतोय की ज्या प्रकारे आता अंबादास दानवे यांचं नाव समोर आलं आहे त्यामुळे साहजिकच आहे की आता काँग्रेस सुद्धा अंबादास दानवे यांचं नाव समोर आलं आहे त्यामुळे साहजिकच आहे की आता काँग्रेस सुद्धा मतांची मोठ्या प्रमाणावरती गरज भासणार आहे। जर काँग्रेसने सुद्धा उमेदवार दिला तर साहजिकच आहे की प्रश्न राहतोय तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचा। शरद पवार गट नेमकं काय भूमिका घेणार आहे हे सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं राहणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय या सगळ्या याच्यामध्ये आता काँग्रेस कोण उमेदवार देते हे पाहणं सुद्धा महत्वाचं राहील। निश्चितपणे राजू, यामुळे जो प्रश्न महत्त्वाचा निर्माण होणार आहे की एका जागेसाठी 29 मतांचा कोटा सध्या आहे आणि जर महाविकास आघाडीकडे आपण एकूण संख्याबळ बघितलं तर ते 48 आहे। त्यामुळे साधारण 10 उमेदवार 10 आमदार 2 उमेदवार निवडून आणण्याच्या हिशोबाने त्यांना कमी पडणार आहेत। या सगळ्या हिशोबाचा विचार करता नेमका याचा कुणाला फटका बसू शकतो आणि एक उमेदवार जो निवडून येणार आहे तो उमेदवार सुद्धा गमावण्याची वेळ महाविकास आघाडीवर येऊ शकते का, जर खरंच असं झालं तर? आपण पाहिलं तर एकूण 10 जागा आहेत, म्हणजे 9 जागा त्या आणि एक जागा प्रज्ञा सातव यांची आहे। त्यामुळे आपण पाहतोय की महायुतीमध्ये 9 जागा आणि एक जागा जी आहे ती महाविकास आघाडीला मिळते। त्यामुळे साहजिकच आहे की जर 2 उमेदवार द्यायचे महाविकास आघाडीला तर मतांची गरज लागणार आहे। त्यामुळे एक मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीने ठरलेलं होतं की एकच जे आहे ते उमेदवार द्यायचा। त्यामध्ये काँग्रेसने आड घातलेली होती का ही एक उमेदवार हा उद्धव ठाकरे हेच असले पाहिजे, मात्र आता कुठेतरी उद्धव ठाकरेंनी दुसरं नाव दिलेलं आहे। त्यामुळे साहजिकच आहे की काँग्रेसने जर उमेदवार दिला तर नेमकं अधिकची मतं जी आहे ती जमावी लागणार आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता भूमिका राहणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची, की नेमकी त्यांची भूमिका कोणाच्या बाजूने राहणार आहे, ते काँग्रेसला सपोर्ट करणार आहेत की शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सपोर्ट करणार आहेत। कारण ज्यावेळी शरद पवारांना राज्यसभेवर पाठवायचं त्यावेळी सुद्धा काँग्रेसने भूमिका मांडलेली होती की परिषदेसाठी जे आहे ते उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून असावा, मात्र दुसरं जर कोणी असेल तर आम्ही त्याला विरोध करू, आम्ही उमेदवार देऊ अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती। त्यामुळे साहजिकच आहे की आता काँग्रेस आणि ठाकरेंना सुद्धा जे आहे ते जमावजमाव करावं लागणार आहे। हर्षवर्धन सपकाळ आता दिल्लीमध्ये आहेत आणि ते सुद्धा पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करतील आणि नेमकी काय भूमिका घ्यायची हे स्पष्ट होणार आहे। मात्र आता तरी हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलेलं आहे की काही झालं तर आम्ही आता उमेदवार देणार आहोत। त्यामुळे आता काँग्रेस माघार घेणार की शिवसेना ठाकरे गट माघार घेणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहील। निश्चितपणे राजू, ज्या प्रकारे आदित्य ठाकरेंनी ही घोषणा केली आणि त्यानंतर मागच्या तासाभरामध्ये ज्या काही प्रतिक्रिया आणि घटना घडामोडींना वेग आलेला आहे, ऊत आलेला आहे, त्याच्यानुसार आता नेमकी
या तीन पक्षांची भूमिका काय राहू शकते? कारण एक बातमी अशी कळलेली होती की ही घोषणा करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंची काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा झालेली होती, असं काँग्रेसच्या प्रवक्त्यांनीच आपल्याला दिलेल्या फोनवरच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं होतं. आणि ही चर्चा झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने ही घोषणा केलेली आहे. मात्र काँग्रेसनी आत्ता जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरून असं दिसतं आहे की ही चर्चा अंतिम पातळीपर्यंत कदाचित पोहोचली नसावी किंवा सहमती झाली नसावी. त्यानंतर या सगळ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. तर या चर्चेच्या बाबतीत नेमकं काय घडल्याची शक्यता आहे, काय याबाबत माहिती मिळते? आपण पाहतोय की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मागच्या आठवड्यामध्ये मातोश्रीवरती गेलेले होते आणि मातोश्रीवरती जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची सुद्धा चर्चा केली होती. त्यावेळेस हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं होतं का जर उद्धव ठाकरे यांचं नाव असेल तर आमचा पाठिंबा असणार आहे आणि जर दुसरं कोणी असेल तर चर्चा करण्याची गरज आहे, त्यावेळेस आम्ही चर्चा करू, अशा प्रकारचं जे आहे ते म्हटलेलं होतं. आणि खाजगी सांगताना सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं होतं का आम्ही त्याला विरोध करू दुसरं नाव असेल तर. त्यामुळे साहजिकच आहे जर काँग्रेसचे नेते जर म्हणत असतील तर कुठेतरी काँग्रेस ह्याच भूमिकेवरती ठाम होती, अशा प्रकारचा काँग्रेसच्या नेत्यांचा दावा आहे. कारण आता जे सांगितलेलं आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही सुद्धा उमेदवार देणार आहे. याचा अर्थ कुठेतरी ही चर्चा जी आहे ती पूर्ण झालेली नव्हती, कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या नावावरती जी आहे ती चर्चा अडकलेली होती. त्यामुळे साहजिकच आहे की आता हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः जर ही घोषणा केली असेल तर साहजिकच आहे की आता आपल्याला पाहायला मिळते की ज्या प्रकारे आता शिवसेनेकडनं जी घोषणा केलेली आहे त्यांनी काँग्रेसनं जर विचारात घेतलं असतं तर कदाचित काँग्रेसने सुद्धा ही भूमिका जी आहे ती जाहीर केली नसती. त्यामुळे कुठेतरी चर्चा जी आहे ती पूर्ण झालेली नसावी अशा प्रकारचं आहे ते समोर येते. त्यामुळे आता या सगळ्या याच्यावरती काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची जी आहे ती नेमकी आता काय भूमिका असणार आहे हे स्पष्ट होणं अधिक आपल्याला पाहायला मिळते. कारण राज्यसभेच्या वेळेस सुद्धा शरद पवार यांच्या नावाला आम्ही पाठिंबा देऊ, मात्र दुसरं नाव असेल तर आम्ही विरोध करू, अशी काँग्रेसने भूमिका घेतली होती. बारामतीच्या निवडणुकीत सुद्धा जे आहे त्यांनी माघार घेतलेली. त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे जे आहे ते काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं होतं का महाविकास आघाडीमध्ये आम्हाला वारंवार माघारी घ्यावा लागते किंवा आम्हाला तेवढा फायदा होत नाही. त्यामुळे आता ही कदाचित जो निर्णय घेतलेला आहे तोच सूर जो आहे तो पुढे असावा असं वाटतंय. त्यामुळे आता पाहतोय आपण की ठाकरेंनी आता घोषणा केलेली आहे, त्यामुळे काँग्रेसने सुद्धा आता उमेदवार जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा नेमका उमेदवार कोण असणार आहे आणि तीन पक्षांमध्ये नेमकी ठीक आहे राजू, काही वेळासाठी प्लीज होल्ड करा. एक महत्वाची प्रतिक्रिया येते आहे अंबादास दानवे यांची, आपण बघूया. मला असं वाटतं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे.